हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आज आपण लेक्चर नंबर 7 सुरू करतोय केमिकल बॉन्डिंगचा. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट स्टेजवरती येऊन पोहोचलोय केमिकल बॉन्डिंगच्या. ह्यामध्ये आपण आता मॉलिक्युलचे स्ट्रक्चर कसे आहेत हे समजून घेणार आहे, ते पण व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन म्हणजे VSEPR थेअरीनुसार. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की ऑक्टेट रूल जो आहे तो आपल्याला कनेक्टिव्हिटी सांगतो, लिव्हिंग स्ट्रक्चर आपल्याला कनेक्टिव्हिटी सांगतो, पण एक्झॅक्ट 3D स्ट्रक्चर आपल्याला व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन ह्या थेअरीवरून समजतं. पण ते कसे काढायचे, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरीचे अझम्पन्स काय आहेत, एक्झाम्पलवरून आपण कशा पद्धतीने मॉलिक्युलचे स्ट्रक्चर्स काढतो, त्याच्यामध्ये काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, याचा पूर्ण स्टडी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे. तर लेक्चर मिस नाही करायचं, कारण लेक्चरच्या एंड पर्यंत तुम्हाला सगळ्या मॉलिक्युलचे स्ट्रक्चर डेफिनेटली काढता येईल. ठीक आहे. ओके. तर आपण सुरुवात करूया. तर वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. तर बियॉइंड फ्लॅट ड्रॉइंग मॉलिक्युलर शेप, तर सगळ्यात पहिले लेव्हिस स्ट्रक्चर आपण आतापर्यंत बघत आलोय. त्यामध्ये आपण कनेक्टिव्हिटी शिकलो, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. पण VSEPR रिव्हिल्स द रिअल 3D वर्ल्ड ऑफ मॉलिक्युल. थ्री डी थ्री डी वर्ल्ड म्हणजे एक्झॅक्ट शेप ऑफ द मॉलिक्युल आपल्याला कोण सांगतं, तर आपल्याला VSEPR थेअरी सांगतं. पण त्याचे पण काही अझम्पन्स आहेत, फंडामेंटल पॉस्ट्युलेट्स म्हणू शकतो किंवा अझम्पशन म्हणू शकतो, जे त्यांनी सांगितले ते आपण डिस्कस करूया. मिनिमायझिंग फोर्स इलेक्ट्रॉन क्लाउड रिफर्शन म्हणजेच काय, तर ही पूर्ण थेरी व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअरवरती डिपेंड आहे. म्हणजे जो मधातला ऍटम असेल त्याचे आणि आउटर ऍटमचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती आहेत ह्यावरती ही थेरी डिसाईड होते. मिनिमायझिंग फोर्स म्हणजे इलेक्ट्रॉन एका आउटर शेलमध्ये फिरत असतात, क्लाउड सारखे निगेटिव्हली चार्ज असतात, आणि ते रिपेल इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे ती एकमेकांपासून दूर राहायचा प्रयत्न करते. का? कारण त्यामधला फोर्स मिनिमायझिंग व्हायसाठी मॅक्झिमम डिस्टन्स असेल, म्हणजेच ते रिपेल होत असतात एकमेकांपासून, जेणेकरून ते एन्व्हायरमेंटमध्ये काय असेल, स्टेबल असेल. फॉर एक्झाम्पल, एवढी जागा आहे आणि इथे मी उभी आहे आणि इथे तुम्ही उभे आहे, हे कम्फर्टेबल नसेल, तर म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये स्टेबिलिटी होण्यासाठी एक इथे उभा राहतो, एक इथे उभा राहतो, जेणेकरून स्टेबिलिटी होईल. तर ह्या फंडामेंटल बेसिसवरती VSEPR थेरी वर्क करते. आणखी पण फंडामेंटल्स आहेत आणि ते समजल्यावरती आपण पुढे डिस्कस करूया. आणि स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि पेपरला येणाराच कॉन्सेप्ट आहे. यातले जवळजवळ 4 ते 5 तुमच्या MST CET आणि पूर्ण एंट्रन्स एक्झाममध्ये आलेले असणार आहेत, 110%. त्यामुळे हा पार्ट मिस नाही करायचा आहे. ठीक आहे. ओरिजिन ऑफ द थेरी, ओरिजिन कुठून झाला? प्रपोज सिडविक अँड पॉवेल यांनी 1940 मध्ये प्रपोज केलेली आहे. इट अजून दॅट द व्हॅलन्स शेल इज अ स्पियर. व्हॅलन्स शेल काय आहे? स्पियर. वेअर इलेक्ट्रॉन पेअर लोकलाइज ऍट मॅक्झिमम पॉसिबल डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. आणि इलेक्ट्रॉनच्या पेअर कुठे राहतात? तर जास्तीत जास्त डिस्टन्स ठेवून एकमेकांपेक्षा दूर राहण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्या स्टेबल असेल. मल्टिपल बॉन्ड ट्रीटेड ॲज अ सिंगल सुपर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मल्टिपल बॉन्डला सुपर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून इथे आपण ट्रीट करतो. सगळ्यात पहिले 1940 मध्ये सिडविक आणि पॉवेल सरांनी ही थिअरी आणली होती. तर इथे तुम्हाला लक्षात आलंच असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डेन्स, इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2 असेल तर अशा पद्धतीने राहतं, 2 असतील तर दूर दूर असे, 3 असतील तर असे ट्रायगोनल प्लेनर याला म्हणतो, 4 असतील तर असे, अशा पद्धतीने. मग 5 असतील तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल मध्ये राहतात ते, म्हणजे असे, अशा पद्धतीने. आणि ऑक्टाहेड्रल मध्ये अशा पद्धतीने राहतात. तर हे आपण सगळं डिस्कस करणारच आहे जसं आपण पुढे जाऊ. ऑक्टाहेड्रल तर म्हणजे जेणे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन सिच्युएटेड असतात, जेणेकरून ते एकमेकांना स्टेबल असतील आणि इलेक्ट्रॉन पेअर रिपेल करत असतात, कारण त्यांना स्टॅबिलिटी हवी असते. तर अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉन ठेवले जातात. हा त्याचा मेन अझम्पशन आहे. समजा इलेक्ट्रॉन ऍटम मॉलिक्यूल तर एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉननी बनतात. तर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतील तर असे राहतात, 3 असेल तर असे राहतात, 4 असेल तर असे राहतात, 5 असेल तर 1 2 3 4 5, 6 असेल तर असे राहतात. ठीक आहे. तर एक एक दोन दोन इलेक्ट्रॉन पेअरला लिनियर म्हणतात, याला ट्रायगोनल प्लेनर म्हणतात, याला टेट्राहेड्रल, ठीक आहे, याला
ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि याला ऑक्टाहेड्रल म्हणतात. हे कधी आहे? जेव्हा 0 लोन पेअर असतील. लोन पेअर आल्या की मग वेगळं सिनारिओ आहे, ते आपण नंतर डिस्कस करूया. ट्रायगोनल प्लेनर मध्ये जर एक लोन पेअर आली तर हा बेंडेड स्ट्रक्चर होतो. याचा आपण एक्झाम्पल बघणार आहेच पुढे गेल्यावरती. NH3च्या सिनारिओमध्ये आपल्याला ते दिसेल. नंतर टेट्राहायड्रल असेल तर मग ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि पिरॅमिडल आणि बेंड स्ट्रक्चर येतं. नंतर याच्यामध्ये सीसॉ, टी शेप आणि लिनियर असे 3 आहेत. नंतर स्क्वेअर प्लेनर्स, स्क्वेअर पिरॅमिडल, प्लेनर, टी शेप आणि लिनियर असे वेगवेगळे लोन पेअर वरती डिपेंडंट असलेले शेप्स आहेत. ओके, तर पहिले आपण आजच्या पार्टमध्ये स्पेसिफिक थोडंसं डिटेल ओव्हरव्ह्यू घेणार आहे VSEPR थिअरीचा आणि 1-2 स्ट्रक्चर काढायला शिकणार आहे. VSEPR थिअरीचे जवळजवळ 1 ते 2 लेक्चर आणखी असतील, म्हणजे 3 लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण VSEPR थिअरी समजायला लागणार आहे. तर डोंट वरी, आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया, काही घाबरायची गरज नाहीये. सगळ्यात पहिले हा कॉन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, स्टॅबिलिटीचा. बघा, लोन पेअर जे आहे ती खूप जास्त रिपेल करते. त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर असते. त्याच्यानंतर बॉन्ड पेअर असते. म्हणजे लोन पेअर खूप जास्त दूर राहणार एकमेकांच्या. त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि त्याच्यानंतर बॉन्ड पेअर. नॉट ऑल इलेक्ट्रॉन पेअर रिपेल विथ द सेम स्ट्रेंथ. लोन पेअर आर हेल्ड क्लोजर टू द न्यूक्लियस अँड ऑक्युपाय मोर स्पेस दॅन बॉन्ड पेअर. असं का होतं? कारण आपल्या सगळ्यांना माहितीये ऍटम मध्ये आधी न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या जवळ लोन पेअर राहत असल्यामुळे ती जास्त रिपेल करते आणि बॉन्ड पेअर ही दूर राहत असल्यामुळे कंपॅरेटिव्हली ती काय करते? कमी रिपेल करते. कीप दिस इन माइंड. आणि हा सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला तुमच्या CET मध्ये किंवा नीट JEE मध्ये विचारला जाणार. व्हॉट इज द रिपल्शन क्रायटेरिया ऑफ लोन पेअर? तर लोन पेअर का बरं दूर राहते? द रिझन बिहाइंड इज रिपल्शन रेशो का जास्त आहे? कारण ती न्यूक्लियसच्या जवळ आहे, सेंटरच्या जवळ आहे. दॅट्स वाय. दिस डिफरन्स इन रिपल्शन लीड्स टू द डिस्टॉर्शन इन बॉन्ड अँगल फ्रॉम द रेग्युलर जॉमेट्री. आणि जिथे लोन पेअर असेल तिथे त्याचा जो शेप आहे तो रेग्युलर नाही राहणार, तो डिस्टॉर्टेड राहणार. कारण की तिथे काहीतरी बेंडिंग येणार, कारण की न्यूक्लियस जवळ ती असल्यामुळे. आणि म्हणूनच जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये जर सपोज 3 हे आहेत, एक जर लोन पेअर ऍड झाली त्याचा शेप कम्प्लिटली काय झालेला असतो? चेंज झालेला असतो. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा इथे तुमचा एक क्वेश्चन तुमचा कव्हर झालेला आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण मेंटेन करून ठेवायचा आहे की रिपल्शनचा काय रेशो आहे. दिस इज द एक्झॅक्ट अँड इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी ऑफ लोन पेअर, बॉन्ड पेअर अँड देन बॉन्ड पेअर. याला पूर्ण नोट करून ठेवायचे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इज दिस. ओके, तर आता आपण शेप्स आणि स्ट्रक्चर कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघूया. येस, आता इथे काय केलं आहे की बलून अनालॉजी इथे त्यांनी सांगितले की एका इलेक्ट्रॉन पेअरला एक बलून कन्सिडर केलंय. स्पेशल लॉजिक इथे वापरलंय. थिंक ऑफ इलेक्ट्रॉन पेअर लाईक अ बलून टाईड ॲट द सेंटर नॉट. त्याचे नॉट कुठे आहे? सेंटरला आहे आणि बलून इथे इथे फिरतात. ठीक आहे, हा A नावाचा बलून आहे, हा B नावाचा बलून आहे. सपोज 2 बलून असतील तर नॉट इथे असल्यावर ते इथे जास्त स्टेबल असणार, लिनियर असेल. 3 बलून असतील तर नॉट इथे आहे, अशा पद्धतीचं त्याचं ट्रायगोनल प्लेनर असेल. 4 बलून असतील तर त्याचं टेट्राहायड्रल जॉमेट्री असेल. ठीक आहे, 5 बलून असतील तर 5 बलून असतील तर अशी जॉमेट्री असेल. ठीक आहे, 6 बलून असतील तर अशी जॉमेट्री असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या जॉमेट्री असतात. याला लिनियर म्हणतो, याला ट्रायगोनल प्लेनर, याला टेट्राहायड्रल, ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि याला ऑक्टाहायड्रल असे नावं आहेत. ओके, तर हे आपण आता समजून घेतलंय. आपण इथे अज्युम केलेलं आहे इलेक्ट्रॉन पेअरला ऍज अ बलून आणि सेंटरला ऍज अ नॉट. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर काढत असतो. तर हे आता विदाउट द स्ट्रक्चर इज विदाउट लोन पेअर, राईट? We first see the without lone pair kind of structure and then after the lecture we see the with lone pair kind of structure. तर predict the shape.
For prediction of shape, fourth step is very, very necessary. First, draw Lewis structure. Identify the center atom and terminal atom. सगळ्यात पहिले आपल्याला कोणताही मॉलिक्यूल असेल तर त्याच्यातला सेंटर ॲटम पहिले आयडेंटिफाय करायचा आहे आणि देन वी आयडेंटिफाय द टर्मिनल ॲटम. ओके, so this is the very most important step to identify the shape of any kind of molecule in VSEPR theory. हे पहिले झालं. Count electron domain. Sum of the number of bonded atom and lone pair around the center atom. So bonded atom, bonded plus lone pair we need to identify. This is the second step. Determine electron geometry. Then according to the bond pair and lone pair आपण आयडेंटिफाय करणार आहे इलेक्ट्रॉनची जॉमेट्री काय असेल. म्हणजेच तो लिनियर असेल, टेट्राहायड्रल असेल, ट्रायगोनल बायपिरामिडल असेल, ऑक्टाहायड्रल असेल. देन आयडेंटिफाय द मॉलिक्युलर शेप अँड अकॉर्डिंग टू दॅट वी कॅन आयडेंटिफाय द मॉलिक्युलर शेप. सो आता आपण हे तुम्हाला तसं समजणार नाही तर आपण एक्झाम्पलच्या मदतीनं याला समजायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ओके. येस, तर इथे एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही स्वतः तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहू शकता. बघा, व्हीएससीपीआर थेअरीमुळे आपण खूप गोष्टी शिकलो आहे. आपण शेप काढायला शिकलो आहे, आपल्याला बॉन्ड अँगल माहिती होणार आहे आणि एक्झॅक्ट 3D स्ट्रक्चर आपल्याला माहिती होणार आहे. सो दिस इज द ब्युटी ऑफ व्हीएससीपीआर थेअरी. ओके, इलेक्ट्रॉन पेअर AX2 टाईप जर का असेल तर हा लिनियर मध्ये जातो. बॉन्ड अँगल किती असेल, 180 डिग्री दूर असतील आणि एक्झाम्पल आहे BeCl2CO2. एक्झाम्पल आपण बघूच कशा पद्धतीने करायचे आहे टॅकल. तर आता पहिला एक्झाम्पल आपण घेतलाय BeCl2. ओके, आता BeCl2 स्टेप नंबर 1 काय आहे तर आपल्याला सेंटर ॲटम आणि आउटर ॲटम काढायचे. सेंटर ॲटम कोण असतो लिव्हिस थिअरीनुसार, जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो बीई हा सेंटर ॲटम असेल. राईट. सेकंड आपल्याला काढायचं आहे की इलेक्ट्रॉन पेअर किती असतील. तर बेरिलियमचं 2s2 टोन इलेक्ट्रॉन आहे, आउटर इलेक्ट्रॉन, आणि क्लोरीनला सुद्धा एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून हा लिनियर काइंड ऑफ मॉलिक्यूल असेल. ठीक आहे, याच्यातला अँगल कितीचा आहे, 180 डिग्री अँगल, आणि याचा शेप काय आहे, लिनियर शेप आहे. समजलं. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाचं शेप आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता असे वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला येणार. हे आपण विदाऊट लोन पेअरचे पहिले एक्झाम्पल बघतोय फॉर द क्लॅरिफिकेशन. नंतर जसं जसं आपण पुढल्या लेक्चरमध्ये जाणार तसं विथ लोन पेअर बघणार. प्लीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेट द शेप ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल असा एक्झाम्पलमध्ये येऊ शकतो. कॅल्क्युलेट द जॉमेट्री or shape of the following molecule. आता बघा इथे CO2. द फर्स्ट अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट इज CO2. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे खूप वेळा विचारलं जातं. फर्स्ट वी नीड टू आयडेंटिफाय व्हॉट इज द सेंटर ॲटम. सो कार्बन अँड ऑक्सिजन, so which is less electronegative, कार्बन. सो सेंटर ॲटम इज द कार्बन. ओके, हे फिक्स झालं. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन. त्याच्यासाठी आपल्याला कार्बनचं काय माहिती असणं गरजेचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. कारण कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, 4 5 6, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 झाले. राईट, कार्बन हॅव द 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर आपण आता जनरल स्ट्रक्चर काढणार, पण 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले का इथे, नाही. मग डबल बॉन्ड देणार, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले. ओके, येस. तर आता इथे मग आता ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन 6 7 आणि 8, इथे 6 आहे याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर मग इथे काय येणार, 1 2 3 4 5 6, 2 2 काय येतील, लोन पेअर येतील. म्हणजे याचं जे स्ट्रक्चर आहे ते काय झालं, लिनियर झालं. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे काय करतो, कॅल्क्युलेट करतो शेप्स अँड द जॉमेट्री अकॉर्डिंग टू द VSEPR थिअरी. AX3 जर तीन तीन जर का हे असतील तर, म्हणजे कॉर्नर ॲटम जर का 3 असतील तर शेप कसा झाला, ट्रायगोनल प्लेनर. द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फेमस एक्झाम्पल इज BF3. BF3. ओके, सो फ्लोरीन तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर तो कधीच मध्ये येणार नाही.
बोरॉन मध्ये F3 अशा पद्धतीने एफ 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 बॉन्ड अँगल कितीचा जाणार 120 डिग्रीचा. ओके. बी आता बोरॉन का बरं मध्ये आलं हे आपण डिसाईड केलं. आता Fb म्हणजे बोरॉन कसं कसं कॅल्क्युलेट करणार? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरेलियम, बोरॉन. 5 1 2 3 4 5 1s2 2s2 2p3 3 4 5 6 7 4 5 6 2p1 म्हणजेच किती येणार हे मी स्वतः तुम्हाला रॉंग असं कॅल्क्युलेट का करून दाखवत आहे ह्या मागचं रिझनच हे आहे की क्लॅरिटी चेक पॉइंट तुम्हाला मिळाला पाहिजे. दॅट इज द रिझन व्हाय आय always write the each and every element or electronic configuration here. 2p1. So the valence electron in boron is 3. So here is the shape of the BF3. So AX4, that is tetrahedral CH4. CH4 किंवा कार्बनला आपण असंही लिहितो H एच एच एच. तर इथे 1099.5 डिग्री हा त्याचा बॉन्ड अँगल आहे. ट्रायगोनल प्लेनर टी अशा पद्धतीने एफ 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 सीएल सीएल सीएल. तर अशा पद्धतीने सगळ्यांची आपण काय करतो इथे जॉमेट्री काढतो. PF3चं पण काढून दाखवते तुम्हाला 90 आणि 120 कारण ह्यामध्ये दोन प्रकारचे अँगल आहेत. Phosphorus have 5 valence electron, right? TCl5. So what is the less electronegative atom here? Phosphorus. So the center atom is phosphorus. ठीक आहे. अशा पद्धतीची याची काय येणार आहे TBP म्हणजे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर काही अँगल 90चे असतील आणि काही 120चे असतील म्हणून 90 आणि 120 इज द बॉन्ड अँगल. सो अकॉर्डिंग टू दॅट आपण कॅल्क्युलेट करतो. तर आतापर्यंत आपण AX2 AX3 AX2चा लिनियर AX3चा ट्रायगोनल प्लेनर देन टेट्राहेड्रल देन ट्रायगोनल पिरॅमिडल बाय पिरॅमिडल दीज आर दी शेप्स. ओके. सो डिस्टॉर्टेड जॉमेट्रीज बद्दल डिस्कस करूया. इम्पॅक्ट ऑफ लोन पेअर. लोन पेअर प्लेस व्हेरी व्हायटल अँड इम्पॉर्टंट रोल बिकॉज लोन पेअर असेल तर तो शेप जो आहे तो बेंड होईल डिस्टॉर्टेड होईल. लोन पेअर ऑक्युपाय मोर स्पेस क्विझिंग बॉन्डेड पेअर क्लोजर टुगेदर. लोन पेअर जास्त जागा ऑक्युपाय करत असल्यामुळे बॉन्ड पेअर जवळजवळ येतात आणि लोन पेअरला खूप मोठी जागा लागते. का? कारण लोन पेअर जो आहे तो न्यूक्लियसच्या नियर टू द न्यूक्लियस आहे खूप जवळ आहे. ओके. अमोनिया. वन लोन पेअर रिड्युसेस द टेट्राहेड्रल अँगल 109 to 107. ऍक्च्युअल मध्ये टेट्राहेड्रली आता बघा आपल्याला माहितीये की CH4 असा आहे याच्यामधले अँगल 109.5 डिग्री आहे. पण इथे एक लोन पेअर आल्यामुळे ते तिन्ही हायड्रोजन एकदम जवळ आले आणि त्याच्यातला अँगल 109 वरून 105 वरती गेला. ठीक आहे. तर व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ NH3? That is distorted tetrahedral is the geometry of the NH3. The reason behind is they have one lone pair. म्हणून त्याची 107 वरती गेली. मग तसंच H2O ला दोन लोन पेअर आहे तर मग याची 104 वरती गेली. ऍक्च्युली इथे तर याची जी जॉमेट्री आपण बघितली CO2 ची किती आहे 180 आहे बरोबर. मग इथे H2O मध्ये किती आले 2 लोन पेअर असल्यामुळे इथे 2 लोन पेअर असल्यामुळे काय झालं V शेप आला किंवा डिस्टॉर्टेड शेप आला. मग इथे अजून जास्त त्याची बॉन्ड अँगल काय झाला कमी झाला 104.5 डिग्री सेल्सिअस. एक्सप्लेन द CO2 NH3 and H2O bond angle and the shape.
हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण लोन पेअर वाढत गेला त्यामुळे शेप काय झाला, चेंज होत गेला. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये. ठीक आहे. येस. आता समरी अँड की पॉइंट्स व्हॉट वी लर्न टुडे. रिपल्शन ऑर्डर. लोन पेअर हा जास्त रिपल्शन असतो, मग लोन पेअर, बॉन्ड पेअर अँड देन बॉन्ड पेअर. मॅक्झिमम डिस्टन्स. इलेक्ट्रॉन पेअर सीक द मोस्ट स्पेस अँड मिनिमाइज रिपल्शन एनर्जी. रिपल्शन एनर्जी कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉन पेअर दूर दूर राहायचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते एन्व्हायरमेंटमध्ये स्टेबल असतात. सुपर पेअर्स. डबल अँड ट्रिपल बॉन्डेड आर काउंटेड ॲज अ सिंगल रिजन ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ह्यामध्ये आपण किती प्रकार बघितले? AX2, AX3, AX4, AX5, AX6 प्रकार बघितले. हा लिनियर असतो. ठीक आहे. यामधला अँगल 180 डिग्री असतो, यामधला 120 डिग्री असतो. हा ट्रायगोनल असतो, प्लेनर. त्याच्यानंतर हा टेट्राहेड्रल असतो, हा ट्रायगोनल बाय पिरॅमिडल असतो, आणि हा ऑक्टाहायड्रल असतो. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांचे बघितले. यामध्ये 120 डिग्री आणि 90 डिग्रीचा अँगल असतो. ह्यामध्ये 109.5 डिग्रीचा असतो. लोन पेअर आले तर अँगल कमी होणार, कारण लोन पेअरला जास्त जागा लागते. आणि ह्यामध्ये स्पेसिफिक अँगल किती असतो एकदा चेक करू. यामध्ये 90 अँड 120 अशा पद्धतीचे अँगल्स असतात. हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. ओके. तर लक्षात आलं असेल आजचा पार्ट. आजचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाणार, कॅल्क्युलेट द शेप ऑफ द CO2 मॉलिक्यूल, कॅल्क्युलेट शेप ऑफ द H2O मॉलिक्यूल. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार पेपरमध्ये. ठीक आहे. तर आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. तर कशा पद्धतीचे शेप्स आहेत, व्हॉट वी डिस्कस टुडे, वी डिस्कस टुडे द VSEPR थिअरी. सो येस, जस्ट अ मिनिट. ओके. तर आजच्या पार्टमध्ये आपण VSEPR थेरी शिकलेलो आहे. VSEPR थेरीवरून आपल्याला शेप ऑफ मॉलिक्यूल समजतात, ते पण 3D मधले. ओके. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपण शिकलो आहे. त्याच्यानंतर अझम्पशन ऑफ VSEPR थेरी आपण शिकलोय. त्यामध्ये आपण बघितलं की VSEPR थेरीमध्ये इलेक्ट्रॉन पेअर दूर राहण्याचा प्रयत्न करतात, कारण ते स्टेबिलिटीसाठी असते. आणि लोन पेअर्स जे असतात ते लोन पेअरचं रिपर्सन सगळ्यात जास्त असतं. त्याच्यानंतर लोन पेअर, बॉन्ड पेअर, आणि मग बॉन्ड पेअर हे आपण शिकलो. आपण शेप्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे पण शिकलो. त्याच्यामध्ये AX2, AX3, AX4, AX5 आणि AX6 ह्यांना काय नावं दिली जातात, यांचे शेप कसे काढायचे हे पण आपण शिकलो. हा लिनियर शेप असतो, हा ट्रायगोनल प्लेनर असतो, हा टेट्राहायड्रल असतो, हा ट्रायगोनल बायपिरॅमिडल असतो, आणि हा असतो ऑक्टाहायड्रल. हे पण आपण शिकलो. ह्यामधले अँगल आपण शिकलो. पण बॉन्ड पेअर आल्यावरती, लोन पेअर आल्यावरती ह्यामधला शेप जो आहे तो डिस्टॉर्टेड होतो. द रिझन बिहाइंड इज बिकॉज सेंटर ॲटमच्या खूप जवळ लोन पेअर राहत असल्यामुळे ते बॉन्ड पेअरला खूप जास्त डिस्टॉर्ट करतात. म्हणजे बॉन्ड पेअर जवळ येतात, त्याच्यातला बॉन्ड अँगल सुद्धा कमी होतो. लेक्चर नंबर 7 मध्ये, लेक्चर नंबर 8 मध्ये आपण VSEPRचे शेप बघणार आहे, म्हणजे मॉलिक्युलचे शेप बघणार आहे विथ द लोन पेअर. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि आजच्या पार्टमधून तुम्ही तुमचे 4 ते 6 मार्क सेव्ह केलेले आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला पण पाठवा, कारण हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एकदम म्हणू शकते आपण मार्क देणारा हा चॅप्टर आहे. तर लवकरच आपण नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत भेटणार आहे. त्यामध्ये आपण लोन पेअर संदर्भात चर्चा करणार आहे. तर अभ्यास करत राहा. काही डाऊट असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर भेटूया लवकरच नवीन टॉपिक सोबत.